नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आज परिवहन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात परिवहन बॉर्डर चेकपोस्ट बंद करणे याबाबत मोठी घोषणा केली। त्यांनी या सभेमध्ये माननीय परिवहन मंत्री, राज्यमंत्री, परिवहन सचिव आणि आयुक्त यांना परिवहन बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याविषयी संपूर्ण प्रस्ताव दिनांक 15/4/2025 सादर करण्याविषयी सुचवले। सीमलेस ट्रॅफिक संकल्पनेनुसार बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्यासाठी शासन प्रतिबद्ध असून यामधील सर्व अडचणींचे योग्य रीतीने निराकरण केले जाईल अशी ग्वाही दिली। वाहतूक व्यावसायिकांची एक अत्यंत महत्त्वाची मागणी पूर्ण होत असून त्यासाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष बाल मलकीतसिंग, अमृतलाल मदन, प्रकाश गवळी, बाळासाहेब कलशेट्टी, सुरेश खोसला यांनी सातत्याने पाठपुरावा, आयुक्त, सचिव, मंत्री पातळीवर पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला। महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व वाहतूकदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सहकारी आणि परिवार सचिव, आयुक्त आणि सहकार्याचे खूप खूप आभारी आहोत। आपला बाळासाहेब कलशेट्टी, MC मेंबर, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस दिल्ली, माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन। 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या विभागाला आम्ही दिलेली आहे। केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की GST आल्यानंतर राज्यांमध्ये कुठलेही बॅरियर्स असू नये आणि म्हणून जवळपास 18 राज्यांनी त्यांचे सगळे चेकपोस्ट पूर्णपणे बंद केलेले आहेत। त्यामुळे मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सेठी साहेब आणि भीमनवरजी, तुम्हाला मी टार्गेट देतोय की तुम्ही 15 एप्रिल पर्यंत हे नाके बंद करण्याच्या संदर्भातले जे काही तुमचे प्रस्ताव आहेत ते तयार करावे। आणि मला कल्पना आहे की आपल्या इकडे काही BOTवर पण आपण केलेला आहे, पण त्यांचे जो काही कंपेन्सेटरी भाग असेल तो आपण केला पाहिजे। कारण जोपर्यंत सीमलेस ट्रॅफिक ऑफ गुड्स हा तयार होणार नाही तोपर्यंत ईज ऑफ डुईंग बिझनेसही होणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला जी काही एक चांगली सप्लाय चेन तयार करायची आहे, आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत, या कुठल्याही गोष्टी होणार नाही। त्यामुळे आपण ही जी काही टाइमलाइन मी देतोय त्या टाइमलाइन मध्येच हे करण्याचा प्रयत्न कृपया करावा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। RTO फाउंडेशन डे के मौके पर, जहां पर कि आज 2 मार्च 2025 को ट्रांसपोर्ट भवन, परिवहन भवन का जो शुभारंभ आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे जी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी और राज्य परिवहन मंत्री माधुताई मित्तल और हमारे सचिव शेट्टी साहब और हमारे ट्रांसपोर्ट कमिश्नर विवेक भिवनवर और एडिशनल ट्रांसपोर्ट कमिश्नर भरत कलस्कर, इनकी मौजूदगी में हुआ। आज बहुत ही बड़ा फैसला हमारे मुख्यमंत्री ने यहाँ पर ऐलान किया, जिसका कि बहुत लंबे समय से पूरे परिवहन उद्योग का इंतजार था। महाराष्ट्र के चेकपोस्ट 15 अप्रैल तक बंद करने के उन्होंने आदेश आज यहाँ पर पब्लिक डोमेन में अपने संबोधन में उसकी घोषणा की। आज उन्होंने अपने जो परिवहन मंत्री है प्रताप सरनाईक जी और जो हमारे सेक्रेटरी है शेट्टी जी और जो राज्य मंत्री है माधुताई मित्तल और जो हमारे ट्रांसपोर्ट कमिश्नर विवेक भिवनवर जी को एक टारगेट दिया है कि 15 अप्रैल 2025 के पहले आपको जो भी कार्रवाई करनी हो तो कार्रवाई करके 15 अप्रैल से महाराष्ट्र के चेकपोस्ट को हमें हटाना है। और इतना तक उन्होंने कहा है कि BOT का मसला है, कोई कंपनसेशन देनी है, सरकार देने को तैयार है। आज बहुत बड़ा ऐतिहासिक दिन मैं मानता हूं कि जहां पर जो हमारा एक लंबा संघर्ष, हमारी लंबी लड़ाई परिवहन उद्योग की, आज मुख्यमंत्री के हवाले से यहाँ पर घोषणा होनी बहुत ही महत्वपूर्ण, इसका हम स्वागत करते हैं और हम पूरे महाराष्ट्र शासन को इसकी बधाई देते हैं। इस मुहिम के लिए यहाँ पर कि ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस ने लंबे समय से इसकी पहल कर इसके बारे में एक नहीं अनेक मीटिंगों की और जितनी भी स्थानिक संस्था हैं, जैसे कि फेडरेशन ऑफ बॉम्बे मोटर ट्रांसपोर्ट ऑपरेटर हो, बॉम्बे गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन हो, और सारी महाराष्ट्र की संस्थाओं ने एकजुट होकर एक प्रण लिया था कि महाराष्ट्र की सीमा चौकियों को बंद करना है। आज इसका आदेश हो चुका है, बहुत खुशी की खबर है। और 15 अप्रैल से महाराष्ट्र के चेकपोस्ट बंद हो जाएंगे। बाल मलकीत सिंह, एडवाइजर, फॉर्मर प्रेसिडेंट AMTC, एडवाइजर
फेडरेशन ऑफ बॉम्बे मोटर ट्रांसपोर्ट ऑपरेटर, और मेरे साथ में सुरेश घोषला जो कि अध्यक्ष हैं बॉम्बे गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन के, और सभी ट्रांसपोर्ट बरादरी के मेंबर। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बंद करणे या संदर्भातला अत्यंत चांगला निर्णय काल देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री यांनी परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमात स्वच्छपणे जाहीर केला। त्यांनी असं सांगितलंय की येत्या 15 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात माननीय परिवहन मंत्री, माननीय राज्यमंत्री, सचिव व आयुक्त साहेबांनी प्रस्ताव ठोसपणे द्यावा। यामध्ये ज्यांचे BOTचे प्रिन्सिपल्स असतील याच्या संदर्भातला योग्य विचार करून ही चेकपोस्ट लवकरात लवकर बंद होतील आणि एक साधी सोपी यंत्रणा ज्याच्यामध्ये वाहतूकदारांना रस्त्यावर कोणताही अडथळा होणार नाही अशी यंत्रणा निर्माण केली जाईल अशी काल त्यांनी ग्वाही दिलेली आहे। मी महाराष्ट्रातील तसेच देशभरातील तमाम वाहतूकदारांच्या तर्फे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचे सहकारी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। बाकी वाहतूकदारांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल अभ्यास करण्यासाठी, सकारात्मक चर्चा करण्यासाठी ते लवकरच आम्हाला भेट देतील अशी आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आमची मागणी पोहोचेल अशी अपेक्षा करतो। आम्ही सर्व पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे हार्दिक आभारी आहोत, त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। मी सुरेंद्र बोळा, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष व माझे सर्व संचालक मंडळ आज आम्ही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांचे अभिनंदन व त्यांना धन्यवाद देतो। जी आमची बरीच वर्षाची प्रलंबित मागणी होती की जे आत्तापर्यंत आम्ही वैतागलो होतो एवढं धंद्याला, त्यात प्लस येण्यासाठी त्यांनी काल चेकपोस्ट महाराष्ट्रातील सर्व बंद करतो असे सांगितले व आमच्या ट्रक पार्किंगची मोठी समस्या होती ती आमदार सुधीरदादा गाडगिळे यांनी या 1.5-2 वर्षात तयार करून देतो, सर्व व्यवस्था करतो अशी या भाजप सरकारनं आम्हाला गवाही दिली आणि थोडं काम बी चालू झालं प्रत्यक्षात। त्याबद्दल मी भाजप शिवसेना सरकारचे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचे आभार मानतो। धन्यवाद।